नमस्कार, मी आर्या प्रकाश शेटे. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती नाटकवाल्याची लेक. आणि आता आपण शूट करायला आलोय नाट्यदुर्गाचा दुसरा एपिसोड. नाट्यदुर्गा या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत प्राजक्ता पवार यांना. तर नाट्यदुर्गा ही सिरीज स्पॉन्सर्ड केलेली आहे छाया उपहारगृह आणि अमेय ज्वेलर्स यांनी. तर भेटूया प्राजक्ता पवार यांना. नमस्कार. तर आपण आज स्वागत करूया आपल्या दुसऱ्या नाट्यदुर्गेचं, म्हणजेच रोहिणी लिंगायत आत्ताच्या प्राजक्ता पवार यांचं. आणि त्यांची ओळख आपण त्यांच्याकडूनच करून घेऊया. नमस्कार, नमस्कार. मी प्राजक्ता पवार. सर्वप्रथम आधी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही आमच्या इथे आलाय, खूप छान वाटलं. तुमच्या टीमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. तर आता आपण त्यांना पहिला प्रश्न विचारूया की तुमच्या नाट्य प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि पहिलं नाटक कोणतं? नाट्य प्रवासाची सुरुवात म्हणजे त्यावेळी साधारणतः 89चा वगैरे तो कालावधी होता. माझ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं अच्छा. आणि ती त्यावेळी हौशी रंगभूमीवर सतत तिचे कंटिन्यू प्रयोग असायचे. आणि मग तिचं लग्न ठरलं, ती मुंबईला शिफ्ट होणार होती. आणि त्याच्यामुळे मग आमच्या बाजूच्याच एका संगमेश्वर मधल्या आंबेडच्या ग्रुपने मला विचारलं. ओके. तर त्यावेळेला मी हो नाही करत करत थोडीशी भीती मनात आणि असं करून स्वातंत्र्य यज्ञ ऐतिहासिक नाटक केलं. पहिलंच ऐतिहासिक नाटक होतं. बापरे. आणि खूप छान, म्हणजे ते स्टेजवर ऐतिहासिक लावणी जे असतं ते लावणी वगैरे किंवा हे सगळं मला नवीन होतं, पण इतकं छान झालं. आणि तिथल्या मुलांनी पण खूप सहकार्य केलं आणि खूप छान नाटक झालं. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू प्रयोग चालूच झाले. पण पहिलं नाटक ऐतिहासिक म्हणजे जास्त भीती वाटली असेल. भीती वाटली, हो. ते कसं थोडं ते लावणी नाचायचं वगैरे होतं ना, म्हणून थोडी जास्त भीती होती. मग त्यावेळेला गाणं म्हणजे लावणी म्हणून? हो, म्हणून त्यावेळी. बापरे. आता कुठे, आताच्या काळात तुम्ही कसं रेकॉर्डिंग असतं. आणि त्यावेळेला असं आम्ही म्हणजे आजही ज्या लोकांना संगीत आवडतं तर ते लोक असं खूप ठिकाणी असे बऱ्याच ठिकाणी आहे की आता आम्ही पण बघतो ना रिंगणे वगैरे गावामध्ये, तिथे म्हणूनच गाणं म्हणतात. ते लोक सांगतात येऊन हौशी रंगम की मॅडम एक किंवा दोन गाणी तरी एक गाणं असं असतं. आतापर्यंत किती नाटकाचे प्रयोग झाले तुमचे? साधारणतः 2100 ते 2200च्या दरम्यान झाले. 2100 ते 2200. बापरे. आणि तुम्ही केलेलं सर्वात आवडीचं नाटक कोणतं? आवडीचं नाटक तुमचं? नातीगोती. खूप. त्या म्हणजे इतर नाटकांचे प्रयोग मी 25, 30, 40 असे एकाच नाटकाचे रिपीट प्रयोग झालेले आहेत. पण नातीगोती हे नाटक इतकं सुंदर आहे आणि तो प्रयोग फक्त मी एकदाच केलाय. कारण मग त्याचं फक्त कारण ते डबल स्टेज आहे, त्याला 2 साइड. असं. आणि तेवढं करणारे पण कला हौशी रंगभूमीवर तेवढे कलाकार पाहिजेत. हौशी रंगभूमीवर म्हणजे स्पर्धेचं सोडू ना. बरोबर. सगळी मंडळ तेवढा. तर तो प्रयोग साधा कुठे चिपळूण मध्ये खरवत्याला तो प्रयोग झाला होता. आणि इतका सुंदर त्यांनी तो प्रयोग केला होता. पण तो प्रयोग म्हणजे राहून गेलं मनात की परत ती संधी आली जर. आणि सगळे त्याच्यामध्ये कलाकार वगैरे जे आहेत ते सगळे असे एजड दाखवलेत. अतुल परचुरे, मूळ ओरिजिनल ज्यांचं नाटक आहे ते अतुल परचुरे आणि रीमा लागू, दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी. खूप सुंदर आहे नाटक. पण ते एकदाच करायला म्हणजे मिळालं ह्याचं दुःख आहे थोडं. आपण सांगूया परत काही मंडळांना पुन्हा करायला. बरं. त्याच्यानंतर प्रत्येक कलेमध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपला एक गुरु असतो. तर तुमचे गुरु तसे कोण आहेत? माझे गुरु श्रीकांत पाटील सर. काका. खूपसे अभिनेते अभिनेत्री त्यांच्या हातून शिकून पुढे आलेले आहेत आणि त्यांनी आता अक्षरशः सिनेसृष्टीपर्यंत ते गेलेले आहेत. त्यांच्या हातून शिकणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. माझ्या नशिबात अजून तो दिवस आलेला नाहीये. आणि मग एका नाटकाला अशी म्हणजे त्यांनीच घडवलं ना. स्पर्धेचं हे आता हौशी रंगभूमीवर प्रयोग करणं वेगळं आणि स्पर्धेला प्रयोग करणं वेगळं. बरोबर. मग एकदा आम्ही त्यांच्यावर विठू माझा लेकरूवाळा केलं होतं. तर ते नाटक इथे राज्य नाट्य स्पर्धेला नंबरला आलं होतं. अंतिमला थोडं गेलं ते नाटक. पण त्याच्यानंतर मग मी चिपळूणला होते आणि त्यावेळेला त्यांचं वंशज हे नाटक होतं आणि एका लेडीजचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. मग त्यांनी मला सांगितलं की तू मला शब्द दिलायस रोहिणी की कधी अडचणीत मी असेल तेव्हा तू येशील.
मग तर आता तू काम करावंस अशी माझी इच्छा आहे. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग ते वंशछेद मी किती केलं. दिवस उरलेले नाटकाला? साधारणतः एक 6-7 दिवसच होते. बापरे, म्हणजे जास्तीत जास्त 2 प्रॅक्टिस किंवा एक एक 2 प्रॅक्टिस. हो, नाही 3-4, कारण चिपळूणवरून येऊन मी त्या केल्या होत्या आणि 3 कलाकारच होते त्या नाटकात. त्रिपात्रीच हो होतं हो फक्त. हो हो म्हणजे काय पाठांतर होतं असेल ते हो 6 दिवसात पूर्ण हो हो. करायचं. पाठांतर होतं, फक्त थोड्या जागा, असं नाही म्हटलं तरी थोडं हे होतं ना. बरोबर. तुमच्या वेळची नाट्यसृष्टी आणि आत्ताची नाट्यसृष्टी मधला बदल तुम्हाला काय जाणवतो? जाणवतो. आता खूप छान नाटकं होतात. जी जी नाटकं आहेत ना, तर कॉमेडी नाटक म्हणजे थोडंसं पब्लिक पण बदललंय. हो, बदललंय. प्रेक्षकांचं थोडंसं चॉईस बदलले. ती कॉमेडी नाटकं आनंदाने बघतात हो. आणि तशीच. बऱ्यापैकी कॉमेडीज बघतात. आणि आत्ताशी बऱ्यापैकी कॉमेडीच नाटकं जास्त होतात. हो हो हो. म्हणजे पब्लिक तेच एक्सेप्ट करतंय. कॉमेडीज त्यांना जास्त करून म्हणतात की नाही आम्हाला कॉमेडी पाहिजे. एखाद्या ठिकाणी असं जर आपण ऐतिहासिक किंवा सामाजिक नाटक घेऊन गेलो ना, की आमचा हा प्रयोग आहे. तर ते लोक मंडळ असं ना आमच्याकडची ना गावातली सगळी लोक कॉमेडीच बघतात. आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक असं पण विचारतात नाटक म्हणजे फक्त कॉमेडी नाटक. हं. हे म्हणजे कुठेतरी मनाला ही गोष्ट खूप खंत वाटते की यार बाकीच्या नाटकांचं काय, कारण ती नाटकं आता होतच नाही. होतच नाही. स्पर्धा सोडल्यास कुठे होतात. नाही. सामाजिक गावागावात होतात, पण बऱ्यापैकी जिथे मोठे मोठे स्टेज आहेत तिकडे कॉमेडी नाटकं जास्त होतात. आणि ही पण आहेत ना आता आपली ही जी मोठी मोठे जे व्यावसायिकचे प्रयोग आहेत ते हो. सुद्धा कितीतरी सुंदर आहेत. ठराविक ठिकाणचं जे पब्लिक आहे ते अशी नाटकं बघतात, आवडीने बघतात. हो. पण हल्ली गावागावातून तर कॉमेडीच नाटकांचा म्हणजे सपाटाच लागलाय. सपाटा लागलाय आणि कुठेतरी ते वाटतं की सामाजिक वगैरे कुठेतरी कौटुंबिक थोडं पाठी गेलंय. ओके, तर नेक्स्ट जाऊया की आतापर्यंत म्हणजे तुमच्या ज्या प्रवासात तुम्हाला आलेल्या अडचणी काय आहेत? खूप अडचणी आल्या आणि त्या दूर पण झाल्या. आणि म्हणजे काही काही लोकांनी आता जे लेडीज वर्ग जो काम करतो, तर आत्ताच्या लेडीज वर्गाला ग्रामीण भागातले लोक आणायला जातात किंवा ती बरोबर. अडचण कळते, बरोबर. लोकांना कळते. कारण म्हणजे लोकांचं हे बदललंय, लेडीजकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. आणि त्यावेळेला पूर्वी असं नव्हतं. तर लेडीज ठराविकच कोणतरी एखादा ग्रुप म्हणजे जर 10 ग्रुप आहेत तर त्याच्यापैकी एखादाच ग्रुप अगदी आणायला अगत्याने वगैरे अगदी जायचं. आणायला जाणं किंवा सोडणं हे सगळं असायचं. नाहीतर पूर्वी इतकं नव्हतं. त्या लेडीजने स्वतः गावागावात गाड्या तरी कुठे होत्या बरोबर. पूर्वी इतक्या. नाही, आई पण सांगायची आम्हाला किंवा परवा सुनीता मावशीचं पण सुनीता मावशी पण आम्हाला बोलली, म्हणजे आम्ही बाजूबाजूच्या गावामध्ये शोज घ्यायचो आणि एकच बस सकाळ संध्याकाळ अशी एकच बस हां, असायची. त्याच्यामुळे घरी काय अडचण असेल तर आपल्याला वेळेत जाणं, रिहर्सल झालीये बरोबर. 12 वाजता जर रिहर्सल झाले तर आपण तेव्हा घरी जाऊ शकत नव्हतो. मग तिथे बरोबर. किंवा मग आपण आपली काहीतरी सोय करून जायचं. पण तेव्हा सोय तरी काय करणार हा ना, म्हणजे कुणाला तरी सांगणं, ओळखीतल्या माणसाला बाबा मला जरा सोडा. माझ्या वेळेला तर ही माझी कशी दोन्ही मुली लहान होत्या. मग त्यावेळेला कसं प्रॉब्लेम असायचे ना, लहान मुलीला आपण तसं पूर्ण म्हणजे कंटिन्यू नाही ना ठेवू शकत बरोबर, रात्री बरोबर. रात्री असं. त्याच्यामुळे जवळपास प्रयोग असले तर आपण घरी जायलाच बघणार. मग त्यावेळेला खूप गैरसोय व्हायची. साहजिक आहे. आणि आता तसं नाहीये. म्हणजे आता तसं बघते तर आता लोक काळजीने. नाही, आणि आमच्याकडे स्वतःकडे पण काय काय आम्ही आर्टिस्ट आहोत त्यांच्याकडे गाड्या वगैरे आहेत. त्याच्यामुळे आम्ही स्वतःच जातो, स्वतःच येतो. बऱ्याचशा वेळेला काय होतं की बाबा तुम्ही रत्नागिरीत आलायत ना, मग आम्ही तुमच्या बरोबर येतो. असं असतं, होतं असं. हो, हो. अनेकशे आर्टिस्ट असं करतात आणि आम्हाला खूप इझी गोष्टी मिळाल्या. मग तुमच्या वेळेला खूप कठीण होतं. म्हणजे आई पण म्हणते मला किंवा सगळ्यांचे मी एक्सपिरियन्स जेव्हा ऐकते ना, तेव्हा मला शॉकिंग असतं की बाप रे. आणि गावागावातून ते चालत जाणं आणि ते सगळं केलंय म्हणजे खूप. माझा जो पहिला शो होता स्वातंत्र्य ऐतिहासिक डे, तर त्यावेळेला मला वाटतं खालून स्टॉप वरून जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर वरती चालायचंय. बापरे. आणि त्यावेळेला ती मी 9वीला होते आणि तेवढं ते चालायचं, रिहर्सल झाल्यावर परत खाली यायचं. म्हणजे एकाच ठिकाणी नाही, असं अनेक ठिकाणी चालणं हे असायचंच. नाही, आता गावागावात अगदी वाडीवाडीत रस्ते गेलेले आहेत. नाही, आहेत आणि बसेस पण तेवढ्या सेवा तेवढ्याच सगळ्या आहेत, झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आणि लोकांचं म्हणजे लोकांनाही काळजी असते की नाही आपल्याकडे जी लेडीज आली ती सुखरूप घरात गेली पाहिजे. आता हे बदललंय. आहे. त्याच्याबरोबर म्हणजे वाईट गोष्टी किंवा अडचणी विचारल्या तर चांगल्या गोष्टींचा अनुभव पण सांगा आम्हाला. चांगल्या गोष्टींचा अनुभव म्हणजे 2017 साली मला जैतापूरला
नाट्याला स्टेजवर असताना मला हार्टचा प्रॉब्लेम झाला. बापरे. आणि मग नवला देवीच्या इथे नवला का? देवीच्या ओके. तिथे. आणि म्हणजे अचानकच मला थोडंसं ऍसिडिटी सारखं फक्त वाटत होतं. मी डॉक्टरांकडे चिपळूणला गेले होते, तर त्यांनी सांगितलं काय ऍसिडिटीच आहे, बाकी काही नाहीये. आणि त्या गोळ्या त्यांनी दिल्या होत्या. गोळ्या घेऊन मी तशीच, त्यांची रिहर्सल झाली नव्हती म्हणून मग त्यांनी मला सकाळी बोलवलं रिहर्सलला. अच्छा. मी गेले, गावड्या आंबेऱ्यातला ग्रुप होता, म्हणजे थोडे मिक्स असे कलाकार होते बरोबर. तिथे. काय त्यांनी रिहर्सल घेतलीच नाही. मला अधूनमधून असं पेन होत होतं, पण ते कळत नव्हतं ते ऍसिडिटीच आहे असं वाटत होतं. वाटतं तसंच आणि तरी आपल्याला. पण संध्याकाळी मग आम्ही गेलो तिकडे, ग्रुप बरोबर आम्ही संध्याकाळी गेलो नाट्याला. ते सगळे आपापल्या तयारीत होते. मी गाण्यांची तिथे रिहर्सल दिली, ती झाली रिहर्सल. आणि साधारणतः एक 9:30च्या दरम्यान वगैरे मी आले तिथे मेकअप रूम मध्ये. आणि आलेनी जे इतकं 10 मिनिटाचं पेन इतकं भयानक आलं, म्हणजे ते नंतर कळलं डॉक्टरांकडून मला. ट्रीटमेंट वगैरे माझी चालू झाली, हार्टची ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर कळलं की तो हार्टचा हे आलेला होता. बरोबर. जे पेन होतं मोठं 10 मिनिटाचं, त्या 10 मिनिटाच्या पेनमध्ये मी अक्षरशः त्या रूम मध्ये गडबडा गडबडा लोळत होते. आणि ते जे कलाकार होते तर ते तरी मला हात कसा म्हणजे करणार. बरोबर. लेडीज. मग त्या लेडीज म्हटल्यानंतर पण ते सगळे आले, मग त्यांनाही त्यांचे मेकअप झालेले होते, त्यांनाही क्षणभर कळत नव्हतं की आपण काय करायचं. मग त्या तिथे एक लिंगायत वहिनी होत्या, त्या देवळातल्याच तिथल्या बरोबर होत्या. आहेत तिथे. तर त्यांनी मी त्यांना म्हटलं बामची बाटली त्यांनी आणली, पण त्यांचा हात मी घेतच, म्हणजे मला ते सहन पण होत नव्हतं. बरोबर. मी हात लोटून लावत होते. आणि 10 मिनिटं जवळजवळ ते पेन जोर जोरात मी ते अशी तडफडत होते अक्षर. ते झाल्यानंतर आपोआप ते पेन कमी झालं. आणि मला त्या मुलांनी गाडीमध्ये घेतलं आणि वरती नाट्यात बाजारपेठेत डॉक्टरांकडे नेलं. आणि अक्षरशः धरून वगैरे नेलं नाही, पण ते नंतर बऱ्यापैकी मी नॉर्मल झाले होते. बारीक बारीक जळजळल्यासारखं होत होतं फक्त, पण बऱ्यापैकी नॉर्मलला होते. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांना मी ती चिपळूणच्या डॉक्टरांची औषधं दाखवली. बरोबर. ते म्हणाले बरोबर आहे, तुम्हाला ऍसिडिटीच आहे, म्हणजे हे पण त्यांनी सांगितलं. तरी पण आम्ही आलो. साधारणतः 12:30च्या दरम्यान प्रयोग चालू झाला. त्या मुलांनी मला म्हटलं की प्रयोग करण्याची कॅपॅसिटी आहे काय ताई, नाहीतर आपण हा म्हणजे माफी मागूया, एवढे सगळे जी लोक जमलेत त्यांची माफी मागूया आणि आपण नंतर हा शो परत करूया. तर म्हटलं नाही नाही मी ओके आहे. मग साधारण तो शो आम्ही पहिला अंक व्यवस्थित झाला, दुसरा तिसरा अंक काटछाट करून कसा तरी केला, कारण कसं पब्लिक पण उठून गेलं होतं ना. आणि हे आठवणीत राहण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे नटेश्वराने, त्या नवलाई देवीने प्रत्यक्षात म्हणजे मला ते जीवनदानच दिलं. कारण दुसऱ्या दिवशी मी ती बॅग घेऊन तशीच्या तशी चिपळूणला डॉक्टरांकडेच गेले. तर तिथे माझा ईसीजी केला, तर म्हणाले हा प्रॉब्लेम आहे म्हणाले. आणि ऑलमोस्ट अटॅक सारखं. अटॅकच हे होतं. म्हणजे तिथून मी मग परत कुठल्या डॉक्टरांकडे ऍडमिट होत आहे त्यांनी विचारलं. मग तिथल्या पुजारी धन्वंतरी हॉस्पिटलला तिथे मी सांगितलं. आईची ट्रीटमेंट तिथे चालू होती ना अगोदर, म्हणून मग मला माहिती होतं बऱ्यापैकी ते. मग तिथे गेलो आणि त्याच दरम्यान हिची नेमकी 10वीची पूर्व परीक्षा पण होती. मी बिल्डिंगच्या खाली येऊन सांगितलं हिला घाबरू नका, मला हार्टचा म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय ईसीजी प्रॉब्लेम आहे, ऍडमिट व्हायला मी जाते म्हणून. आणि असं म्हणजे ते एक नटेश्वराने मला जीवनदान दिलं होतं. आणि म्हणूनच म्हणजे मी ठरवलंय की कधीही कुणाच्या, आत्ता ह्या वयात सुद्धा इतक्या सगळ्या ह्या प्राण्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या असताना सुद्धा इमर्जन्सी जर असेल कुणाची, तर मी इमर्जन्सीचे प्रयोग आता सुद्धा बरेच केलेत त्याच्यानंतर. पण मी करणार. आणि म्हणजे त्या रंगदेवतेने माझ्यावर, मला आयुष्यात एकदा जीवनदान दिलंय, रंगदेवतेवर उभी राहण्याचं हे केलंय. आणि ह्याच्यावरती म्हणजे नाटकांच्या ह्याच्यावरती, नाटकात कामं करून सुद्धा मी माझ्या मुलींचं शिक्षण केलंय. आयुष्यात उभी त्याच्यामुळेच राहिले. त्यांचं शिक्षण झालंय चांगलं दोन्ही मुलींचं. एक आता जॉबला आहे, हिने सुद्धा हिचं शिक्षण होऊन तिने आपलं फॅशन डिझाईनचं केलंय. मग हे सगळं मी माझ्या त्या ह्याच्यावरतीच केलंय. त्याच्यामुळे त्या नटेश्वराचे आणि परमेश्वराचे खूप म्हणजे मी आभार तर हे करूच शकत नाही. म्हणजे जन्मजन्मांतरीची ऋणी आहे मी त्याच्यासाठी. नाही, आता तुम्ही जे म्हटलात ना की जी सेवा तुमची सुरू आहे, तर आता जेव्हा मी आतमध्ये आले तेव्हा चारी बाजूंनी सगळे कुत्रे होते बांधलेले. आणि मी म्हणजे मला आधी पण माहिती होतं, जेव्हा मला योगेश दादाने ह्यांचं घर दाखवलं तर ना ते म्हटलं, योगेश दादा मला म्हटला कसा की ह्यांच्याकडे ना खूप सारे कुत्रे आहेत आणि गावातले लोक वगैरे जे कुत्रे सोडून देतात, तर मॅडम त्या कुत्र्यांना स्वतःच्या घरी घेऊन येतात आणि त्यांना त्या पाळतायत. तर काय एक्सपिरियन्स आहे, कुठून ही सुरुवात झाली? ही सुरुवात, हे घर बांधलं ना त्यावेळेला इथे एका भटक्या एक फिमेल होती, कुत्री होती, तिने पिलांना जन्म दिला होता. त्यातल्या ती निघून गेली
हे दिलं. साधारणतः एक जेमतेम 15 दिवस किंवा 20 दिवस होती ती. आणि मग ही बऱ्यापैकी पिलं थोडी चालायला लागली आणि ती गेली. आणि मग त्यातल्या फिमेल होत्या 3. त्या फिमेल एक एकदा आई झाल्या आणि मग त्यांची पिलं थोडी वाढली. कुणी कुणी काय काय, आपण एक पूर्ण पाय नसलेलं पिलू सुद्धा मी खेडशीतून त्याला कोणीतरी उडवलं होतं. 1.5 वर्ष त्याला जाग्यावर सगळं त्याचं शीस वगैरे सगळं जाग्यावर 1.5 वर्ष काढलं. त्याच्यानंतर 1.5 वर्षानंतर ते गेलं. आणि आता सुद्धा एक कुत्रा कोणीतरी ते उडवला होता, तो सुद्धा आणला. 15 दिवस त्याला जाग्यावर सगळं केलं. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर तो स्वतः मणक्यात गेलाय, पण तो चांगला चालतोय बिलतोय. आणि अशी काय काय आहेत, म्हणजे बाकीची काय काय चांगली आहेत, इथे झाली आहेत, पण त्यांची म्हणजे आता ऑपरेशन वगैरे करून सगळं ओके आहे. कारण कसं इथे वस्ती वाढते, त्याच्यामुळे जास्त शेवटी एक शारीरिक, आर्थिक, मानसिक पण काहीतरी हे असतं ना. तुम्हाला त्याच्यामध्ये खूप काय बोलतात ते स्पिरिट, म्हणजे माझ्याकडे तसं बघायला गेलात तर आता 100 जीव तरी दिवसाला कमीत कमी हे प्राणी आणि पक्षी 100 जीवांना मी दिवसाचं खाणं घालते. बापरे, तुमच्यासमोर कारण ही आता 21 कुत्रे आहेत बाहेर, घरात मांजरं आहेत 6-7. आणि रोजची सकाळी 40-50 कबुतरं येतात, ती पाठी असतात. म्हणजे त्यांना 1-2 वाजले तरी ती खायला त्यांचा काही त्रास नसतो त्यांना. कसं ही कुत्री पण म्हणजे मारतात 1-2 वेळा असं झालं, त्याच्यामुळे मग त्यांना खाणं पाठीमागे बांधार वगैरे घालते. पण मग ती शांत बसून राहतात झाडावरती किंवा घराच्या पाठच्या साईडला. त्यांना ते खाणं त्यांचं घातलं की ती खाणं खाऊन झालं की ते निघून जातात. त्याच्यानंतर परत मग 3 किंवा 4च्या दरम्यान दुसरे पक्षी 10-1 पक्षी पण येतात. त्यांना मग केळं किंवा सफरचंद जे काय घरात असेल ते मग थोडं थोडं असं हे करून घालायचं. म्हणजे होईल तसं एक हे सगळं आयुष्य झालंय आता माझं. हे पण पुण्याचं. आणि इतकं म्हणजे जनावरं सुद्धा इथे म्हणजे उन्हाळ्यात मार्च, एप्रिल, मे 3 महिने जवळजवळ इथे मी पाण्याची टंचाई जिकडे तिकडे असते ना. माझ्या इथे वाडीतली, खालच्या वाडीतली गुरं वगैरे सुद्धा येतात. पण मी तेवढा मग कंटाळा न करता दारात एक बादली ठेवते आणि मग जसं पंप लावते आणि मग जशी जशी येतील तशी तशी पाणी पिऊन गुरं जातात. इथे जनावरं वगैरे सुद्धा ह्या पाठच्या माडाच्या ह्याच्यामध्ये येतात, कारण पाणी सोडून ठेवते. पाणी कमी असलं, ह्या विहिरीला पाणी कमी आहे, खालच्या विहिरीला पाणी असतं, ते आम्ही हे करून घेतो. पण तरी सुद्धा मग छोटं छोटं हे करून संध्याकाळी साधारणतः 5 वाजेपर्यंत मी पाणी चालू ठेवते, की जेणेकरून पाणी वाया पण जाणार नाही. बरोबर. आणि ते जनावरांना, पक्ष्यांना वगैरे हे होईल. कारण भांड्यात वगैरे ठेवलं पाणी तर ते गरम होतं ना. प्लास्टिकच्या भांड्यात ठेवलं तर मग त्या माडाच्या आता त्यांना माहिती झालंय ते तिकडे येत असतं. हा, म्हणजे प्रत्यक्षात गेल्या वर्षीला तर ते साप सुद्धा पाणी प्यायला त्याच्यामध्ये आला होता. हे स्वतः मी बघितलं आणि मग इतकं छान वाटलं. मी घाबरले असते पहिली. नाही पण तो आवाजाची त्याला कसं चाहूल लागली आणि मग तो शांतपणा त्या माडाच्या ह्याच्यातून बाहेर बांधून निघून गेला. नाही, पण ही भूतदया खरंच कमी जणांमध्ये असते. ओके, सो आपण परत आपल्या टॉपिक कडे येऊया की लेडीज कलाकारांकडे, महिला कलाकारांकडे मंडळांचा बघायचा जो दृष्टिकोन असतो तो तुम्हाला माहितीच आहे. काही काही मंडळ त्या गोष्टीला एक्सपिरियन्स खूप येतात. तर तो तुम्हाला कधी असं जाणवलं का की तो दृष्टिकोन चुकीचा आहे वगैरे असं काही? हो, म्हणजे मीही त्याच्यातून गेले ना. मीही त्याच्यातून गेले. साधारणतः एक प्रत्येकाच्या आयुष्यात ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे काही घटना घडत असतात. पण लोकांचा म्हणजे ह्या नाटकातल्या काही असं, म्हणजे आता तुम्हाला पण अनुभव आहे ह्या क्षेत्रात असल्यामुळे, तर खूप असा काय ग्रुपचा इतका वाईट अनुभव आलाय. म्हणजे त्यांची मानसिकता फार असते. पण आता माझ्या माहितीप्रमाणे आता माझ्या भोवती जे आता आपले संगीतकार, तबलजी किंवा जे पार्श्वसंगीतला कोणी, ही जी काही माणसं जी काही ग्रुप आजही असे आहेत की ते खूप त्यांची म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा चांगला आहे. बरोबर. एक स्वतःची बहीण किंवा कोणतरी असाच बघण्याचा. म्हणजे खूप मंडळ असं आता बरेच 100तून एखादं मिळेल असं मंडळ. कारण पूर्वी आम्ही जेव्हा जायचो ना, काय ठिकाणी राहावं लागायचं, तर काय लोक, घरातली लोक अशी असायची ना की ती पांघरून सुद्धा व्यवस्थित द्यायची नाहीत. हे एक्सपिरियन्स मी केलेलं आहे. हो ना. हो. आणि मला एक दुसरी पद्धत आवडते की लेडीज आर्टिस्टला बाई म्हणतात. आता कोण मॅडम तरी बाई आहे म्हणजे जेव्हा पहिल्यांदा ऐकलं ना, त्या बाई आल्यात, मी आधी बघते कोण बाई आलंय, त्याच्यानंतर म्हटलं कोण बाई, मी एकटीच इकडे, तुम्हीच बाई नाटकात काम करताना मग बाई म्हणतात. हो म्हटलं असं नका बोलू, माझं नाव आर्या आहे. नाही, आम्ही बाईच म्हणतो. मला एवढं ते विचित्र म्हणजे ही जुनी मानसिकता झाली. पण अर्थात कसं शेवटी प्रत्येक गावाचं जे हे असतं किंवा वाडीचं जे थोडक्यात बोलण्याची जी पद्धत असते, थोडी विचारसरणी त्यांची
आपण त्याला काय करू शकत नाही. बाई तर बाई, मॅडम तर मी अनेकदा हे सुधारायचा प्रयत्न करते, बाई नका म्हणू. काही लोक नाही, ताई किंवा मॅडम. आता बऱ्यापैकी मॅडम म्हणतात, मग मी ते पण म्हणू मॅडम नका म्हणू, आर्या म्हणू. नक्की काय करू ते आर्या म्हणा. मग त्याच्यापेक्षा बेटर तुम्ही जे नाटकातलं नाव आहे त्याने मला हाक मारा. आम्हाला त्याचे खूप अनुभव आले ती बाई. नाही खरोखर. आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न की महिला कलाकारांनी ह्या क्षेत्रामध्ये कोणती काळजी घ्यावी, तुम्हाला काय वाटतं आत्ताच्या? आत्ताच्या काय तेवढाच काय ह्या ह्याच्यात म्हणजे असले तरी थोडंफार तसा संपर्क कमी आहे ग्रुपमध्ये, ठराविक ग्रुपमध्ये काम केलं तरी. पण आहे म्हणजे एकंदर माहितीप्रमाणे जे ऐकते तर लोक पण चांगली आहेत. पण असा एक अनुभव आहे माझा की ज्या ज्या तारखांना आपण प्रयोग घेतो, हा एक सल्ला आहे की त्या तारखांना त्यांनी ते नाटक करावं, बरोबर, त्या रिहर्सलला जावं. कारण असं आजही काय काय ह्याच्या बाबतीत माझ्या कानावर असं येतं. आणि मी स्वतः सुद्धा असे इमर्जन्सी प्रयोग केलेले आहेत काही लेडीजचे, सोडलेले. नाही नाटकाच्या दिवशी सुद्धा अशी इमर्जन्सी आलेली आहे, रात्री प्रयोग आहे तर अशी इमर्जन्सी मी स्वतः हे केलेली आहे. बापरे. आणि ते प्रयोग जाऊन मी स्वतः केलेले आहेत तसे. त्याच्यामुळे म्हणजे आताच तर एकच आहे, आता किती मुली काम करतायत, खूप नवीन मुली काम करतायत आता. तर एकच की म्हणजे ज्या रिहर्सलला तुम्ही येता की म्हणजे तुमचं हे आपण ज्या क्षेत्रात काम करतो तर ते क्षेत्र त्या झोकून दिलं पाहिजे, शब्द पाळले पाहिजेत. बरोबर. आणि जे काय तुमचं हे आहे ते नटेश्वराला प्रामाणिक राहून तुम्ही केलं पाहिजे, तर सगळं काही तुम्हाला मिळणार, नाव, प्रसिद्धी, सगळं. आता त्याच्यानंतर जाऊया की आता आम्हाला 1000 मानधन मिळतं, पण तुमच्या वेळेच्या मानधनाची सुरुवात हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हो, म्हणजे आता तर काय आहे, 6,000 रुपये घेतात लेडीज असं मी ऐकलंय. म्हणजे मी स्वतः सुद्धा आता काय ग्रुप देतात. हा, पण त्या वेळेला 150 रुपयापासून हे होतं. हो, 150. म्हणजे मी पहिला स्वातंत्र्य हा जो प्रयोग केला तर त्या नाटकाचे मला साधारणतः 250 ते 300 रुपये त्या लोकांनी दिले होते. बापरे. आम्ही आता 6,000, 7,000, 8,000 असे घेतोय. आणि मी त्याच्यासाठी म्हणजे मी सुनीता मावशीच्या पॉडकास्टमध्ये पण म्हटलं की त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सिनियर आर्टिस्टना खूप धन्यवाद देतो. नेहमी माझ्या मनात एक गोष्ट येते की त्यावेळेला जर तुम्ही त्या मानधनाची शिडी एक वरती चढला नसतात ना तर आम्हाला पण आता तेवढेच मिळाले असते. पण त्याच्यासाठी मी लिटरली थँक्यू दरवेळेला बोलते, जे कोण सिनियर आर्टिस्ट माझ्यासोबत असतं की थँक्यू सो मच की तुम्ही तिथे ती पायरी एक चढलात, म्हणून आता आम्हाला तेवढं मानधन मिळतं. हो, कारण म्हणजे माझ्या आधी सुद्धा म्हणजे आता ह्या माझी बहीण होती मीना लिंगायत, आणि परत त्यावेळेला म्हणजे आम्ही लहान होतो मराठी शाळेत वगैरे, अगदी लहान होतो. तर त्यावेळेला ह्या प्रमिलाताई मुरकर, आणखीन म्हणजे ह्या कोण भारती झापडेकर, आणि मला वाटतं स्वाती गायकवाड पण, का की त्यांचं काय मला तेवढंचही नाही, पण ऐकून असं नाव माहितीये थोडंफार, बाकी काय मला. माझी आई. हो हो, स्वाती गायकवाडची मुलगी. हो, म्हणजे त्यांचा फक्त नाव साधारणतः ऐकून. मग त्या काळात त्यांनी किती म्हणजे घेतलं असेल मानधन? हो, तिने आई तर मला खूप सांगते, आई मला हे सांगते, म्हणजे एवढं मिळतंय ना, आमच्या वेळेला तेवढं पण नव्हतं, नीट काम कर. ती कायम ओरडत असते मला काही ना काही गोष्टींवरनं. पण ती मानधनावरनं बऱ्याचदा किंवा प्रवासात येणाऱ्या अडचणी तिने म्हणजे मला हा पण प्रश्न म्हणजे सुचवला होता याच्यामध्ये, मी जास्त करून तो घेत नाही, की आपल्याला जेव्हा पिरियड्स लेडीजचे जे असतात तर ते हँडल कसे करायचे त्याबद्दलही विचार म्हटलेली. कारण आम्ही त्यावेळेला, आता आम्ही बोलू शकतो मला पिरियड्स आहेत तर जरा प्रॅक्टिस पुढे घेऊया, किंवा मी थोडा वेळ बसते मग परत करते. आम्ही म्हणतो ते बोलू शकायचो नाही, कसं सांगणार दुसऱ्याला पिरियड्स. हो, म्हणजे सांगणे ते लोकांची मानसिकता पण नाही, म्हणजे इतकं असं म्हणजे ते असं सांगण्यासारखं सुद्धा नव्हतं. बरोबर आहे. ती म्हणायची म्हणजे विचार त्यांना की त्या मॅनेज कसं करायच्या वेळेस सगळ्यांना विचार, तुला वेगवेगळे, म्हणजे एखाद्या प्रयोगाला जर असं जावं लागलं ना तर बाप रे, म्हणजे ते काय बोलण्यासारखंच नाही. पण मेन म्हणजे दुसरं हे कोणाला समजल्यानंतर प्रयोग केला तिने तरी पण लोकांची प्रतिक्रिया किती वेगळी म्हणजे त्यावेळेला. आता जनरली तसं नाही, आता नाहीये. आता बऱ्यापैकी आम्हाला तेवढी आम्हाला तेवढं हे आहे की परवानगी आहे बोलायची की बाबा मला पिरियड्स आहेत, सो मी देवळात येणार नाही, किंवा हे आता आहे. तेव्हा तेही नव्हतं. पण मग असे कधी वेळ म्हणजे मी असं कधी देवळात आत जाण्याची अशी वगैरे वेळ कधी नाही केली, कारण
आपण कसं आपले ज्या ह्याच्यात आपण संस्कृती आहे त्या बरोबर. आपण तेवढं नाहीच ना करत. नाही, नाही, पण ते तर कसं आहेच. नाईलाजाने जावं तर लागायचं प्रयोगला. अनेकदा असं होतं, हो, अनेकदा हो. होतं की आपल्याकडे ऑप्शनच नाही उरत. Option. कारण की कधी कधी होतं नाटकच त्या ठिकाणी असतं जिकडे देव असतो. देव असतो सगळीकडे, तर त्याच्या निमित्तानेच हे कार्यक्रम होतात ना. तर सुनीता मावशी म्हणते की मला म्हणते देवाची सेवा केली म्हणते मी. म्हणजे अनेकदा आई पण तेच म्हणजे देवाची सेवा असते ती. ते म्हणतं आता काय करणार, ते पण देवाने दिलेलंच आहे आणि म्हणते आम्ही सेवा पण त्याचीच करतो. तर हो, म्हणतो हो. ते देव एक पोटात घालून घेतो. असंच आता म्हणजे आपण मग आता ते समजायचं, कारण आपण काय कोणाचं वाईट व्हावं किंवा वाईट करावं असा आपला दृष्टिकोन तर नसतोच ना. बरोबर. जी परिस्थिती आली नैसर्गिक आहे ते, त्याच्यामुळे काय इलाज नाही. ओके. त्याच्यानंतर म्हणजे एक स्वतःच्या मनाचा प्रश्न माझा, की लग्नाच्या आधी आपण नाटकात वगैरे कामं करतो इज इझी. हो. पण लग्नाच्या नंतर, मुलं झाल्यानंतर युजुअली काय चेंजेस तुम्हाला जाणवले? म्हणजे बरेच अडचणी जाणवले. वगैरे? अडचणी तर खूप. ही माझी लहान मुलगी असताना, आता ती मोठी आहे, हं. 24 वर्षाची. पण तेव्हा ती लहान होती, तर तिला घेऊन मी खूप प्रयोग केले. त्याचं उदाहरण आपला सचिन दादा. त्याच्याबरोबर तर म्हणजे तिला एवढी तशी तानी स्टेजच्या पाठी ठेवून, ते स्टेज पण एका साईडला होतं आणि ठेवलं होतं एका साईडला, आणि असे म्हणजे खूप जीवाचा कोंडमारा व्हायचा त्यावेळेला. म्हणजे खूप कठीण. आणि दुसरं म्हणजे ते सगळं तेवढं ट्रॅव्हलिंग करायचं, हो. बाळाला घेऊन, आणि परत सगळं लोकांचं जरा घरातला उशीर वगैरे. झाला तरी लोकांचं हे असायचं ना, की उशीर झाला, वाजले किती. नाही, ती सहसा गोष्ट ना, म्हणजे हा प्रश्न उपस्थित करायचं माझं पण रिझन हे आहे, की जेवढी मंडळं किंवा जेवढी लोक हे बघत असतील, तर त्यांच्यासाठी मी हेच बोलेन, की एक समजून घेतलं पाहिजे. कारण आता आमचे जेव्हा हे दिवस येतील किंवा माझ्यापेक्षा मोठे जे असतील, ते आता समजा मुलं झाली असतील त्यांना, असे जर आर्टिस्ट असतील, तर त्यांना ह्या गोष्टीमध्ये समजून घेतलं पाहिजे, असं मला वाटतं. कारण तुमचे एक्सपिरियन्स समजल्यानंतरच मंडळ स्वतः या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन नाही, बदलतील. तेव्हा नव्हती एवढी मानसिकता लोकांची. लोक सांगायचे की आम्ही तुम्हाला व्यवस्थित व्यवस्था करून देतो, हम्म. आणि पाठीमागे म्हणजे ही तर साधारणतः 15 ते 20 दिवसाचीच होती तेव्हा मी तिला स्टेजवर घेऊन गेले होते. बापरे. साधारणतः म्हणजे असे ते समज चालूच होते प्रयोग, पण बरोबर मग पाठीमागे व्यवस्थित व्यवस्था नसायची. बरोबर. म्हणजे कसं जेणेकरून शांत राहील मूल एखाद्या, म्हणजे आजूबाजू तिथेच मेकअप तिथे, आणि ते कसं लहान मुलं नवीन नवीन चेहरे किंवा मेकअपचे चेहरे किंवा अनोळखी लोकांना बघून बावरणार ना. बरोबर. त्याच्यामुळे साहजिक. काही लोक असे सांगायचे की आम्ही तुम्हाला एक वेगळा, म्हणजे मी हे असं ग्रुपला आधी विचारायची, बाबा एखादा रूम द्याल का तुम्ही बरोबर. पाठीमागे व्यवस्थित, असा छोटासा चालेल पण म्हणजे तिथे कोण नको. तर एका ग्रुपने असं केलं होतं, आणि मग त्यांना पण ते जमलं नाही. शेवटी आपण कसं काही वेळेपुरते ते असतं, त्याच्यामुळे मनात तेवढं काय ठेवून बरोबर. चालत नाही. कारण आजही त्या स्टेजवर मी इतकी वर्ष नवरात्रातून प्रयोग करते, आणि ते लोक म्हणजे 1 तास ही मुलगी रडत होती, पहिला अंक पूर्ण होईपर्यंत, चालू जो अंक झाला आणि संपेपर्यंत ही मुलगी रडत होती. आणि फार म्हणजे जीवाचा कोंडमारा होतो ना शेवटी. 31 पानं साहजिक. होईपर्यंत ती रडत होती. आणि पब्लिक तेव्हा- मधून लोक म्हणजे ज्या स्त्रिया होत्या त्या दुधाच्या बॉटल घेऊन पाठीमागे आल्या होत्या. नाही, ही किती चांगली गोष्ट आहे पण, हो. की त्या स्त्रिया स्वतः म्हणजे तेवढ्या काळजीने त्या पाठी आल्या होत्या. पण कसं त्या मुलांची तेवढी लहान मुलांची मानसिकता नसते. बरोबर. त्यांना ते अनोळखी वातावरण, अनोळखी चेहरे बघूनच ती रडतात बरोबर. जास्त. ते साहजिक. कसं त्यांना थोडी शांतता हवी असते. हो हो. आई नसेल ना जवळ तरी. ओके, आता आपण पुढे जाऊया, की आताची म्हणजे माझ्या ज्या जनरेशन मधली तुमची सगळ्यात आवडती महिला कलाकार कोण? आत्ताशी ह्या ह्याच्यात नवीन मुलगी माझ्या कोणी संपर्कातच नाही आलेली. अरे बापरे. तरी पण एक आमच्यापेक्षा मोठं जनरेशन कोण? म्हणजे आता ह्या पूर्वी आता ही एक रक्षिता पालव ती बरोबर करायची. ओके. आणखीन समीक्षा सावंत देसाई हा. त्याबरोबर. हे अशीच ठराविकच म्हणजे ह्या मंचेकर वगैरे तर काय त्यापूर्वी म्हणजे मी करायची, माझ्या त्या आधीपासूनच त्या काम करायच्या. बरोबर. पण ह्या आत्ताच्या तर ह्या ठराविकच एवढ्या म्हणजे किरकोळ गावातून कोण नाही कोण करतात. बरोबर. एक आत्ता परवा देवरूखची एक मुलगी शर्वरीच मला वाटतं तिचं आडनाव, शर्वरी अवसरे. अच्छा. तर ती पण आता म्हणजे हौशी रंगभूमी वगैरे करते. बरोबर. हो, तर हा माहिती आहे आत्ताचा मला. अलीकडचा तिचा अनुभव आहे. पण परवा एक मेला नाटक केलं, वेगळं व्हायचंय मला. हा. तर नवीन ह्याच्यामधली आता ती मुलगी आहे, म्हणजे आहे ह्या बरोबर. संपर्कात. थोडं विसरून गेले होते, पण आहे म्हणजे तिने छान केलं होतं. बरोबर. नाही, आहे माझ्याकडे पण तो रिपोर्ट आला होता, छान झालं होतं नाटक. हो. अवसरे म्हणून. हा बरोबर. हा हा.
त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारेन की आत्ताच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्या? की थोडं म्हणजे हा संदेश देईन की कॉमेडी नाटकाबरोबर आपली व्यावसायिकची चांगली दर्जेदार जे प्रयोग आहेत तेही व्हायला हवे. बरोबर. म्हणजे हौशी रंगभूमीवरती साधारणतः राज्य नाट्य स्पर्धेला किंवा जे आता ठराविक ग्रुप आहेत, पावसचा एक ग्रुप आहे बरोबर. मयू गांधींचा वगैरे, किंवा असे जे ठराविक जे ग्रुप आहेत त्यांची व्यावसायिकचे प्रयोग ते करतातच. बरोबर. मोठी मोठी नाटकं घेतात, त्याचे भरपूर प्रयोग करतात. बरोबर. पण हौशी रंगभूमीवरती सुद्धा हे असे मोठे प्रयोग आता व्हायला पाहिजेत. नाही, साहजिक आहे, व्हायला हवेत. मग कुठेतरी असं पण नाही का वाटत की हौशी कुठेतरी कमी होत आहे? म्हणजे बरेचसे तुमच्या वेळेचे जे स्टेज होते ना ते आता त्याच्यातले 20-30% स्टेज कमी झालेत. हो. कारण लोक नोकरी आहे, मुंबईला जातात, म्हणजे ती हो, हो, मंडळच त्यांना बंद वेळ पडली. नसतो, मंडळच बंद वेळ पडली. नाही. वेळ नाही. आणि काय काय ठिकाणी तसं पब्लिक सुद्धा फार असं हे नाही होत, कारण बरोबर. लोकांना आता मोबाईल मोबाईल म्हणजे टीव्ही पेक्षा सुद्धा जास्त मोबाईल, नाही, त्याच्यामुळे पब्लिकवर त्याचा परिणाम होतो. सुबोध भाव यांचं पण जेव्हा पॉडकास्ट घेतला ना त्यावेळेला ते म्हटले की एकांकिका स्पर्धेचं पण प्रमाण कमी झालंय. हो, हो, ते हो. सुद्धा वाढलं पाहिजे असं हो, हो, त्यांचं कमीच म्हणणं झालंय. होतं. हो, हो. आणि हे तर कमीच झालं. म्हणजे हे जे हौशी रंगभूमीचे जे प्रयोग आहेत ते तर बरोबर. कसं लोक थांबायलाच मागत नाहीत. आपला मोबाईल आणि आपण अशी ठराविक मंडळ जी आहेत ती अजूनही चालू आहेत. बरोबर. ओके, तर आपले प्रश्न आता संपलेले आहेत आणि आता वेळ आहे की मॅडमना आपण छोटंसं गिफ्ट आणि सन्मान चिन्ह आणलेलं आहे, तर ते देऊया. तर छाया उपहारगृह दादा वणजू हा, त्यांनी खास तुमच्यासाठी सन्मान चिन्ह पाठवलेलं आहे. त्यांना इथे येणं शक्य झालं नाही, तर ते म्हटले की सगळ्या नाट्यदुर्गांचा सन्मान झाला पाहिजे, तर हा सन्मान त्यांच्याकडून होतोय तुमचा. आपले छाया उपहारगृह म्हणजे बाजारपेठ. हो, 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 हो. हो. धन्यवाद. धन्यवाद. आणि त्याच्यानंतर शुद्ध सोन्याचा आनंद अमेय ज्वेलर्स कडून तुम्हाला हे गिफ्ट आलेलं आहे. ते म्हटलेत की तुम्ही जे आजपर्यंत काम केलं रंगमंचासाठी ते खूप त्यांना आवडलेलं आहे. त्यांचे सुद्धा लोकांनी बघितलेलं आहे तुमचं काम, तर त्यांनी खास हे गिफ्ट तुमच्यासाठी पाठवलेलं आहे आणि ते म्हटलेत की नवीन पिढीला असाच तुम्ही तुमचा अनुभव शेअर करून असंच पुढे नेत राहा नाटक वगैरे. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? आमची आजची नाट्यदुर्गा खूपच खास होती बरं का. प्राजक्ता पवारांसोबत गप्पा मारून मला खूप चांगलं वाटलं. पण ह्याच्या पुढे तुम्हाला अजून एका नाट्यदुर्गेला भेटायचंय. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर यूट्यूब चॅनल नाटकवाल्याची लेक सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. आणि मला सांगा तुम्हाला ह्यांच्याबद्दल किंवा ह्यांची बघितलेली नाटकं कोणतं नाटक सगळ्यात जास्त आवडलं, आणि हे पण सांगा की तुमच्या आजूबाजूला झालेल्या नाटकांमधला एक्सपिरियन्स जो तुम्ही ह्यांच्यासोबत घालवलेला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम.